Hello everyone. From today we'll start the pharmacology classification series which is helpful in your academics as well as GPAT exam, NIPER exam and other competitive exam like drug inspector or pharma related other exams. Because pharmacology is the backbone of the pharmacy. तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की फार्माकोलॉजीमध्ये सगळ्यात मोठा टास्क काय असतो तर फार्माकोलॉजीचे क्लासिफिकेशन. तर आजपासून आपण क्लासिफिकेशन सिरीज स्टार्ट करत आहोत. हे क्लासिफिकेशन तुम्ही इझिली कसे लक्षात ठेवणार त्याच्यासाठी मी काही निमॉनिक्स घेऊन आलेले आहे किंवा इझी ट्रिक्स घेऊन आलेले आहे. तर आजपासून आपण स्टार्ट करूया. तर फर्स्ट स्टार्ट करूया आपण NSAID म्हणजेच नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स. नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स त्यालाच आपण म्हणतो NSAID ड्रग्स. ओके, तर स्टार्ट करूया आपण NSAID क्लासिफिकेशन. तर NSAID ड्रग्स विच इज यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ द पेन, फीवर और इन्फ्लेमेशन. Okay, the first one is the classification of the NSAID. There are main four class. First one is the non-selective COX inhibitors. Second is the preferential COX-2 inhibitors. Third is the selective COX-2 inhibitors, and fourth one is the analgesic antipyretic with poor anti-inflammatory action. Okay, तर फर्स्ट 4 मेन टाईप आहेत. तर आपण इझी ट्रिक्स बघूया त्याच्याबद्दल. तर फर्स्ट नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर्स. तर त्याच्यासाठी ट्रिक आहे सेप PP. जे नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर्स आहेत त्याच्यामध्ये अगेन सब टाईप्स आहेत, 6 सब टाईप्स आहेत. तर त्याच्यासाठी ट्रिक आहे सेप PP. तर आपण बघूया 6 टाईप्स कोणकोणते आहेत. सॅलिसिलेट्स, ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, फेनामेट, इनोलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, प्रोपिओनिक ॲसिड आणि पायराझोलोन डेरिव्हेटिव्ह. सेप PP हे 6 सबटाईप्स लक्षात ठेवण्यासाठी आहे तुमच्याकडे ट्रिक सेप PP. S फॉर सॅलिसिलेट, A फॉर ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, F फॉर फेनामेट, E फॉर इनोलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, P फॉर प्रोपिओनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, सेकंड P फॉर पायराझोलोन डेरिव्हेटिव्ह. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सॅलिसिलेट्स. सॅलिसिलेट्स एक्झाम्पल इज द ॲस्पिरिन. सॅलिसिलेट विच स्टार्ट फ्रॉम द SA अँड त्याचं रिव्हर्स केलं तर काय होतं AS फॉर ॲस्पिरिन असं लक्षात ठेवू शकतो. सेकंड आहे ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. त्याच्यासाठी ट्रिक आहे नमकीन. त्याच्यामध्ये नम, की आणि इन असं लिहू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये नम फॉर नाबुमिटॉन, के फॉर किटोरोलॅक, इन फॉर इंडोमिथॅसिन. ह्याच्यामध्ये जे किटोरोलॅक आहे ते मोस्टली तुमचं टीथ पेनसाठी यूज केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फिनामेट. एक्झाम्पल इज मेफॅनॅमिक. फिनामेटमध्ये काय फिनामेटचं एक्झाम्पल आहे मेफॅनॅमिक ॲसिड. ओके, मेफॅनॅमिक ॲसिडमध्ये पण आहे फिना फॉर मेफॅनॅमिक ॲसिड, फिना आणि मेट फॉर ME मेट, फिनामेट असं लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं इनॉलिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. ट्रिक इज 10 पिक्चर. 10 फॉर टेनॉक्झिकॅम अँड पिक्चर फॉर पायरॉक्झिकॅम. द नेक्स्ट वन इज द प्रोपिओनिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. ट्रिक इज नाईफ म्हणजे चाकू आपण लक्षात ठेवू शकतो. नाईफ त्याचं स्पेलिंग आहे KNIF. के फॉर किटोप्रोफेन, N फॉर नॅप्रोफेन, I फॉर आयबुप्रोफेन, F फॉर फ्लोर्बिप्रोफेन. आणि लास्ट आहे नॉन सिलेक्टिव्ह कॉक्स इनहिबिटर्समधला लास्ट सबटाईप्स आहे पायराझोलोन डेरिव्हेटिव्ह. देर इज ट्रिक फॉर द पायराझोलोन डेरिव्हेटिव्ह. Please provide oxygen. Please for phenylbutazone. Provide for propionidazole and oxygen for oxyphenylbutazone. This is the class of the non-selective COX inhibitor. Trick is SAFE PP. 6 class and subtypes. Okay. Then main 6 second class involved in the NSAID is
preferential COX-2 inhibitors. Second one is the preferential COX-2 inhibitors. There is trick for the preferential COX-2 inhibitor is ANDME and me. A for aceclofenac, N for nimesulide, D for diclofenac, M for meloxicam, and E for etodolac. This is the trick for the preferential COX-2 inhibitor and me. Then third main type involved in the NSAID is selective COX-2 inhibitor. Selective COX-2 inhibitors. There is trick for the selective COX-2 inhibitors is Parcel and Coxib. Parcel and Coxib. Selective COX-2 inhibitors suffix is Coxib. Okay. The trick is Parcel. Parcel मध्ये first par, then C, E. Par for parecoxib, C for celecoxib, and E for etoricoxib. Selective COX-2 inhibitor साठी trick आहे Parcel and suffix is coxib. Suffix is coxib. Par for parecoxib, C for celecoxib, and E for etoricoxib. And last class in NSAID is analgesic antipyretic with poor anti-inflammatory action. Okay, analgesic means pain reliever, antipyretics means reduce the fever, and anti-inflammatory means reduce the inflammation. Okay, तर analgesic antipyretic with pure anti-inflammatory action साठी ट्रिक आहे आप बैठो. AAA and AAP and बैठो. ओके, त्याच्यामध्ये दोन सब टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज द पॅरा अमिनो फिनॉल डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट इज द पॅरा अमिनो फिनॉल डेरिव्हेटिव्ह अँड सेकंड वन इज द बेन्झोक्झाझोसिन डेरिव्हेटिव्ह. सेकंड इज द बेन्झोक्झाझोसिन डेरिव्हेटिव्ह. तर ट्रिक आहे ह्या सगळ्यासाठी ट्रिक आहे आप बेटो. फर्स्ट ए फॉर अनाल्जेसिक, सेकंड ए फॉर अँटीपायरेटिक, सेकंड देन पी फॉर पुअर अँटी इन्फ्लेमेटरी. द नेक्स्ट पी फॉर पॅरा अमिनो फिनिल डेरिव्हेटिव्ह अँड बेट फॉर बी फॉर बेन्झोक्झाझोसिन डेरिव्हेटिव्ह. ओके, त्याच्यानंतर पहिलं आहे तुमचं पॅरा अमिनो फिनिल डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये पॅरा फॉर पॅरासिटामॉल. पॅरा आहे तर त्याच्यावरून पॅरासिटामॉल अँड बेन्झोक्झाझोसिन डेरिव्हेटिव्ह फॉर मध्ये एक एक्झाम्पल आहे निफोपाम. निफोपाम ते इथे लक्षात ठेवू शकता. बेन देन हा एक वर्ड लक्षात ठेवू शकता. इथं बेन डी फॉर डेरिव्हेटिव्ह अँड डेरिव्हेटिव्हचं DE अँड लास्ट N फॉर निफोपाम. दिस इज द ट्रिक फॉर द NSAID. एकदा आपण रिवाइज करूया. तर देर आर मेन 4 टाइप्स नॉन सिलेक्टिव्ह COX-2 इनहिबिटर्स, प्रेफरन्शियल COX-2 इनहिबिटर्स, selective COX-2 inhibitors and analgesic antipyretic with poor anti-inflammatory actions. Okay, the first आहे नॉन सिलेक्टिव्ह COX-2 inhibitors मध्ये टोटल 6 सबटाइप्स आहेत आणि त्याच्यासाठी ट्रिक आहे सेफ PP. S for salicylates, A for acetic acid derivative, F for phenamate, E for enolic acid derivative, P for propionic acid derivative and second P for pyrazolone derivative. सेकंड त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स आहे सॅलिसिलेट्स, ॲस्पिरिन, ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह, नमकीन, नाभोमेटॉन, किटोरोलॅक आणि इंडोमेथॅसिन. फेनामेटचं मेफॅनॅमिक ॲसिड, इनॉलिकचं लिनॉक्झिकॅम अँड पिरॉक्झिकॅम, प्रोपिओनिक ॲसिड डेरिव्हेटिव्हचं किटोप्रोफेन, नॅप्रोझिन, ॲब्युप्रोफेन, फ्लुअरबिप्रोफेन आणि पॅराझोल डेरिव्हेटिव्हचं आहे फिनिलब्युटॅझोन, प्रोपिफिनॅझोन अँड ऑक्सिफिनॅब्युटॅझोन. प्रेफरन्शियल COX-2 इनहिबिटर्समध्ये ट्रिक आहे अँड मी. A for aceclofenac, N for nimesulide, diclofenac, meloxicam and etodolac. Selective COX-2 inhibitors trick is Parcel and suffix is Coxib. Parcel